मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षितरित्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे। वर्ध्यामध्ये देखील स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेली आहे आणि इथे ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत। याकरता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। इथे सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आलेले आहे। सोबतच सीसीटीव्ही देखील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। 24 तास इथे पहारा आहे आणि एकूणच ईव्हीएमच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने काळजी घेण्यात येत आहे। सोबतच जे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते रिंगणामध्ये तर ते देखील येऊन बरेच वेळा काही उमेदवार येऊन तिथे माहिती जाणून घेताना दिसतात। आपल्यासोबत वर्ध्याच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळे आहेत, ते देखील इथे माहिती जाणून घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्याकडे जाऊन की भाऊ काय सांगाल, एकूण आपण माहिती जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहे। गेल्या 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाचा आज मतमोजणीला 21 तारखेला वेळ असल्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल इथे यांची स्ट्रॉंग रूम आहे। इथं मतपेट्या, मताचा ईव्हीएम मशीनची सर्व यंत्रणा इथे सिस्टममध्ये लॉक आहे आणि याच्यासोबत प्रशासकीय यंत्रणा, पोलीस कर्मचारी, भरपूर लोक इथे सुरक्षेच्या काळजी घेत आहे। त्याचसोबत माझे प्रतिनिधीसुद्धा मी स्वतः इथे वेळोवेळी हजर राहून त्या स्ट्रॉंग रूमची चौकशी केली। स्ट्रॉंग रूमचा सील व्यवस्थित आहे की नाही, कारण लोकशाहीमध्ये ही मतप्रक्रिया झाली, लोकशाही मार्गाने लोकांना मतदान केलं, त्या मतदानाचा सुरक्षित असलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला आमच्या मनाला किंवा जनतेला कळलं पाहिजे। म्हणून वेळोवेळी आम्ही इथे येऊन ह्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षितता चेक करतो। त्याचप्रमाणे इतर माझे प्रतिनिधीसुद्धा आणि इतर पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा वेळोवेळी इथे येऊन त्या स्ट्रॉंग रूमची व्यवस्थित आहे की नाही ह्याचंसुद्धा अवलोकन करतात आणि हे सर्वांची काळजी आहे। लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकार दिला आहे की आमच्या मताचा चोरी न होता व्यवस्थित मार्गाने त्याची सुरक्षा झाली पाहिजे, हा आमचा अधिकार आहे। महेश मुंजावर, TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।